एक फोटो घे. असा तुळशीचं डेकोरेशन बघा कसं केलंय आईने आणि मम्मीने. वाईसवर द्यावं लागेल चालेल देता. तुकडी सुरमई असेल ती सुरमई. कोण आलाय बघा कोण आले. किधर चले अभी जत्रा जत्रा हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आज आहे आमची यात्रा. काल पालखीचा व्लॉग तुम्ही बघितलंच असेल किती धमाल केली ती. तर आज यात्रा आहे त्यामुळे आम्ही चाललो तथा बैरीनाथांच्या पाया पडायला डोंगरावर. तर ते कसे करतो दर्शन वगैरे कसे घेतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर इथे बघा मी ओटीचं सामान सर्व घेतलेलं आहे. ओटीचं म्हणजे नारळ वगैरे आपली तली असते ना त्याचं सामान सर्व घेतलेलं आहे. हार नारळ अगरबत्ती वगैरे ते असे पिशवीमध्ये घेतले कारण डोंगरावर चढायचं त्यामुळे परातात वगैरे नाही घेतला पिशवीमध्ये घेतलं आहे. तर चला आता निघतो आम्ही. आता आम्ही निघलो. अंगण वगैरे बघा काल रात्री स्वच्छ केलं आम्ही सर्व कागद वगैरे उडलेले ना ते. चला आता. तर असा तुळशीचं डेकोरेशन बघा कसं केलं आहे आईने आणि मम्मीने. सकाळी आलो तर बघा एवढी चालू आहे अजून काहीच भरली नाही. दोन दुकानं ठेवली. कालची पालखीची घाण बघा तर वरती आहेत. हार वगैरे आहेत आपल्याला हार घ्यायचे बाबा. आई आहेत का. आई आमच्या गजरे घ्यायला आहेत आणि बाबा आहेत. तिथं अशी वरती जायला रस्ता आहे डोंगरावर. सर्व भाविक चाललेले आहेत. बरीच लोक येऊन गेली. आता ही रात्री सर्व लाईट मस्त चमकल. आणि नवीन पायऱ्या केलेल्या आहेत बघा. या काम चालू आहे अजून. सगळे गावकऱ्या मिळून बांधलेले आहेत पायऱ्या. चाललो होता फुगाची वेळ आली. हे आमचे बुवा संत मंडळी आलेली आहे. आता संत मंडळी आलेली आमची. बाबा आई नंतर या अशाच पायऱ्या होत्या खायच्या पण. सकाळ सकाळून बघा बरीच गर्दी असते. बाहेर पण गर्दी आहे.
पडला. झालं पोराला सगळं आलं. हे आमचे बाबा आहेत देवळाजवळचे. कसा वाटतोय साहेब कार्यक्रम सगळा? हा मस्त ना. पायऱ्या बिऱ्या भारी झाल्या ना. चालेल त्याला तर पाया पडतून. तर इथे खरा म्हणजे उगमस्थान आहे देवाचं आमच्या. तर तिथे अगोदर पाया पडून जाऊ. हे बघा हा आहे देवाचं उगमस्थान. पहिले देवाचं आमचे अगरबत्ती असेल ना. सेल्फी पॉइंट केलेला इथे. बघा डोंगराळ भाग कसा. इथं वरून तुम्हाला दाखवते मस्त असं आहे. असं वरून सगळा सीन दिसते. आता आमची मंडळी पण आलेली आहे. एक जण. नमलीस आम्ही आलो. हाय कोण तुम्ही? तुला कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. युट्यूबर आहेत का तू? अरे तू पण कुठेतरी बघितल्यासारखं. कशी काय तुम्ही ओळखले? एकच आहे. राहू दे चल. नमलो. राजनी बघ फुल शर्टिंग केली. यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. तुम्ही रील्स करता का? हा युट्यूबवर. असं आहे का? चाल बाय. रांगोळी वगैरे बघा कशी काढली मस्त. आणि इथं माझी चप्पल चोरीला गेली असं सांगितलंय. बघू चल आता गेली का नाही ती. कुत्र्याने पण तर पलवली. या माझी चप्पल चोरीला नाही गेली. पोराई माझी थोडी मदत केला आहे बघा. इथे मरुवाई आहे मठामध्ये. मठवली दाखवला जाता. काय रे गोलू? आमचा हा देवारा आहे म्हात्रे परिवाराचा. बघितला असेल माझ्या व्हिडिओमध्ये. गर्दीने आता तर बरं वाटते. लोक गेली बहुतेक पाया पडून. तर आता आम्ही पाया पडून घेतो. आता इथे आमचं मंदिर आहे. तिथे चाललोच पाया पडायला देवांच्या. काल पण इथे आलेलो. चला कोण नसलं का बरं वाटते बघा. गर्दी कमी असेल का. आता इथं हा आमचा दत्त मंदिर आहे. तिथे आता पाया पडायला आलो आम्ही दत्त मंदिरात. तर आत्ताच पाया पडून वगैरे आलो. आणि आता थोडा आराम करते. चहा नाश्ता वगैरे करते. त्याच्यानंतर मग आता आपण कामाला लागू. आणि आता ती ताई पण आलेली आहे कामाला. त्याच्यामुळे ती साफसफाई वगैरे करते आता. तिचं ते काम चालू आहे.
त्याच्यानंतर मग मी बेडशीट वगैरे लावून घेईन, राहिलेली रांगोळी वगैरे काढून घेते. तर चला आता माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. बघितलं असेलच कसं दर्शन घेतलं. तुला साफसफाई करायला सुरुवात कर. तर आता मी इथे बेडशीट वगैरे लावून घेते आणि नंतर मग त्या म्हणजे ताईने सर्व साफसफाई केली, लादी वगैरे पुसली. तर मी आता फक्त बेडशीट लावून घेते. मग रांगोळी राहिली ना आपली ती काढून घेते. तर चला मम्मी वायर बिनी पिलो कवर वालत टाकला ते घेऊया. ते गॅलरीमध्ये येतं उशींचं कवर, उशींचं कवर. हे आम्ही नवीन बेडशीट आणलेल्या त्याच टाकत्या, कॉटन मध्येच घेतलेल्या. कारण आता गरमीचे दिवस चालू आहेत तर कॉटनची बरी बरं. तरी खेच चालला लागेल गाडी. सफेद कलरचं पिलो कवर द्यायला म्हणतात. पिलो म्हणजे उशी, पिलो म्हणजे उशी, उशीचं कवर. पिल्लो उशी म्हणजे पिल्लं का? पिल्लो पिलो पिवलो नाही पिलो. कलर काय आहे, कशी आहे साईज? हे असंच आहे. गुलाबाची फुलं आहेत बघ. हवा तिकडं आहे ना जास्त. अशी मी आता अंथरते, नंतरच तुम्हाला दाखवते. वाईसवर द्यावं लागेल चालेल बघ. आता तुकडी सुरमई, सुरमई असेल ती. सुरमई 4-4 पीस करून आणले वाटतं ते. म्हणजे एका तुकडीचं 4 पीस केलेलं आहे. पापलेट काढसल. इथे आता आपली सुरमई आणलेली आहे 2 किलो. ते 3 किलो कोलंबी आहे. हे 2 किलो कलेजा डेटा फ्राय करायला. आणि इथे 1 किलो आत्ता पुरता चिकन आणलं आहे. इथे पापलेट आहे 2 किलो. आणि ते बघा असा हळदीवर तळायचं चाललं आहे. तर हळदीवर असं 2 तळून खायला. चला आता जेवणाचीच तयारी चालू आहे. जेवणाची म्हणजे आता हे मॅरिनेट करून ठेवते, नंतर मावशी येईल बनवायला. मग तर आता काय आम्हाला जेवणाचा करायचा नाही. हे फक्त आता भाकरी वगैरे खायला करतो. सायली मामी आलेली आहे, मस्त काम करते. इकडं काकू काहीतरी बनवत आहे. युट्यूबर आजचा मेन्यू काय आहे? आजचा मेनू कसा आहे माहिती आहे का? ही आपल्याला ना फ्राय करायची आहे सुरमई. कलेजी डेटा पण फ्राय करायचं, तवा फ्राय. आणि पापलेट हळदीवर फ्राय करायचं आहे. आपल्याला मटण आणि चिकन नंतर आणायचं आहे. आणि आता आई तुम्ही काय करता? पापलेट कोलंबी पण आणलेली आहे. तर ती नंतर आता काय बघू काय करायचं खाएंगे. आणि इथं सायली आता कांदा कापते. मामी तर सिनेमॅटिक शॉट घेत आहे. सिनेमॅटिक शॉट. देवलान जाऊन आलो का नाही? मग सकाळीच पाया पडून आलो लवकर. लुक बघा काकूचा, आज लुक दाखवा. बघा आता झाली बुती. ब्लाउज आमची काकूनीच बनवलाय. मस्त पैकी मीच शिवलाय. तुमचा नाही बनवणार पण? नाही, दुसऱ्याचं येत नाही मला शिवता. म्हणून DM करू नका कोणी ब्लाऊज साठी. स्वतःची स्वतः तारीफ. बघा काकाची कलाकारी, तर असं लावला फ्रेम आणि काकूची कलाकारी. चला खाली बघू काय चाललंय. मोठी मम्मी सांगते. तुमची काय जेवायला? मटन, चिकन, कोलंबी. मग कोणाला आहे? बघा कोण आहेस तू? बघा आई तवशी मावशी. तुम्ही काय करता? ओके, हे बघा त्यांचं पण जेवण करतंय. बघा श्रावणीचा काय करता तुम्ही? रांगोळी बघा, जत्रेची तयारी.
बुटा ना कपडं, दुसरा काही नसतं जत्रेला इथे. आपण यांचं काय चाललंय, हे काय साफ करता तुम्ही? कॉलेज डेटा साफ करा. एक साफ कर आणि एक साफ कर. बघा खावायला रेडीच आहे. मामा शेत हाय, पाहुणा आलेलो आहे नवीन. कसा वाटतं आमची जत्रेला येऊन? मस्त, तुमच्या दरवर्षाप्रमाणे यंदा सुद्धा जबरदस्त उत्साह आहे. हा ती काय खाली आहे? चला चाललंय कशी. हो थँक्यू. आज सिटीने माझा म्हणजे ब्लॉग सांभाळलेला आहे. माझा त्याबद्दल धन्यवाद. कोण आलाय बघा, कोण आले, कोण आलाय, कोण आलाय. हॅलो, आमचे सिनोनी बघा लेझर शो आणले. लेझर शो लय भारी वाटतंय. काय काय प्रकार आहेत दाखव. काय रे, कोणी लगेच पुसली रांगोळी. मस्त रांगोळी काढलेली. आता इथं जेवण बनवायला सुरुवात केली. इथे चिकन आणलेलं आहे. इथे या बाजूला चिकन वरती करायला घेतलं आहे. आणि आता इथे मटण बनवायला घेतलं आहे. दाखवा ताई मटण. हां, हे बघा असं आता चालू झालं आहे, म्हणजे प्रोसेस चालू आहे आपली. आणि आता आम्ही बसतो चहा घ्यायला. झाला तुझा पिऊन, यांचा दोघींचा चहा झाला आहे. मम्मीचा पण झाला चहा पिऊन ना मम्मी. आता मी चहा घेते. तर बघूया आता काय काय झालंय ग. काय करता हो तुम्ही? यांची भांडी चालू आहे. तुझा काय मम्मी लसूण टेस्टच का? हां असंच पाहिजे, एकदम एकदम नको लीन करू. हां, काही तुमचा काय चाललाय? काळजी फेटा, यो कलेजी फेटा इकडे झालंय अर्धा. इकडे चिकन मटन झालेलं आहे आता. चिकन मस्त असं चिकन झालेलं आहे. आणि खाली आता मटण आहे. कोलबी बघा तुम्हाला दाखवते, मस्त अशी क्रिस्पी केली. हे आपली कोलबी फ्रायच केली, तवा फ्राय. आणि आता इथे कलेजा टेटा जो राहिला आहे तो याच्यामध्ये फ्राय करून देतात ते. चला, इथे उकड पण आपल्याला आता उकडायचे आहे. ते आता लास्टलाच आपण टाकूया. मिक्स घेतलंय सगळं उकड. आमचा फ्रीज बघा, अशी स्क्रीन आहे, कधी दाखवली नाही तुम्हाला. तर बघा अशी स्क्रीन, यूट्यूब वगैरे. हा चला जा मग, आता या चालल्या ताई. आणि त्या आता आपण उकड ठेवली पुढं. हे पण आता आपलं झालं आहे. काय झालं काय? आता माझा भाऊ एक आलेला आहे, अण्णा यात्रेला आलेला आहे. पण आता चाललो, डायरेक्ट सांगायला आलेला आहे. मग कसं वाटतंय चाललो सांगताना? भारी वाटतंय. हा आमचे हिरो आले. हिरो कुठे चालला? जरा जास्तच वाटतं लूज झालं का. तर आमच्या मामीस आलेले आहेत. तर मामास आलेले, ती पण आली. सगळी मंडळी आलेली आहे. आता या ग. कुठं चाललीस? मला टाकून चाललीस का? मला पण दाखव माझं. एकटीच सुटी आहे सोबत. शेव असंच कपडा नच. अशी गडबड असते आमची जत्रेला. ही सगळी असते गडबड. इकडे नाही दाखवी. मामा हे आमचे मामा. तर बघितलं असेल किती पाहुणे वगैरे आले, तरी पण मी बहुतेकांना दाखवलेलं आहे. आणि हे बघा किती पसारा आता पडलेला आहे सर्व. हे आता आम्ही सगळं क्लीन करू.
तुम्हाला माझा असा किचन कधी दिसला नसेल, पण कार्यक्रम वगैरे काय असला का असा तो मेसी होतोच थोडा. चला आता बहुतेक पाहुणे गेलेले आहेत, थोडे तर राहिलेत, पण जातील थोड्या वेळाने जेवून. नंतर म्हणजे अर्धी आहेत ते थोड्या वेळाने जेवून जातील, मग समजा झाली जत्रा. मला दरवर्षी यात्रेमध्ये जायला मिळत नाही, कारण खूप गडबड असते घरामध्ये, त्याच्यामुळे मी जात नाही मग आमच्या गावातल्या जत्रात. पण जेव्हा शेव्याला दसऱ्याला जत्रा असते तेव्हा जाते, मग तेव्हा एन्जॉय करते जत्रा. मग इथे फक्त मग पाहुण्यांना वगैरे सांभाळतो आम्ही, जत्रेमध्ये जात नाही. तर अशी आमची ही जत्रा असते, खूप मजा येते. आणि जत्रेमध्ये मी गेली नाही, पण आमच्या घरातली मुलं गेली होती, त्यांनी ही जत्रा कशी असते हे ती शूट करून आलेले आहेत, ते मला व्हिडिओ क्लिप देणार आहेत, ते मी याच्यामध्ये टाकेलच, तेव्हा तुम्हाला समजेलच कशी असते आमच्या गावची जत्रा. ती पाहुण्यांच्यामध्ये आमच्या घरी मनोहर शेठ पण आले होते, तर ते पण थोडीशी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता पॉसिबल झाली तर दाखवते, नाही तर राहू दे, समजा दाखवते थोडंसं. फोटो घे मधील व्हिडिओ येते ना चॅनल आहे त्याच्यामध्ये टाकणार. आता इथे सिम्मी पण आलेली आहे. सिम्मी झाली जेवून? ते आता थोडी मदत करते. आणि आता एवढा राहिलाय ते आता सगळा करतून क्लीन. इथं मम्मी बसली गॅलरीमध्ये. काय ना हा हे बघ माझा पोरगा मगाचपासून दिसला नव्हता. शिव गेला आणि शुभम झाला. याचा पण ओमकार पण जेवून झालेला आहे. सायलीचा पण झालेला आहे. निघली हो तुम्ही कार? आता ही निघली म्हणजे ताई संजू इथं झाली बसायला. तर आता आमची सायली चाललेली आहे. चला बाय. तर सगळे आलेले आहेत आणि आता मग इथून निघतील सगळी. आता आम्ही इथं बसलो. बघू आता. तुम्ही जत्रेन चालली का? जा. तुम्हाला नाही सध्या जावायला भेटणार जत्रेत. पुढच्या वर्षी जाणार. हा जत्रेत तुला जावं भेटलं जत्रेन नाही जावं भेटलं ना? अरे का किधर चले अभी? जत्रा हो झाले. याला गेट जवळ सरा. माझे आजपर्यंत जसे व्लॉग बघितलात तुम्ही तसे हे पण बघत राहा आणि याला पण खूप सपोर्ट करा. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.